खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. त्यामुळे आपण जर बघितलं राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारी बातमी सध्या समोर येत आहे. कारण की आता शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची पूर्णपणे रक्कम आता सोडण्यात आलेली असून जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी गुड न्यूज आणि मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. पीक विमा हा 14 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे. कोणकोणती ती 14 जिल्हे आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत. त्याकरिता लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवर नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यामध्ये बघा सर्वात प्रथम जिल्हा आहे म्हणजे की तो पुणे जिल्हा. बघा आपण जर पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे. म्हणजेच की आता पीक विमा 14 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आता पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोडण्यात येणार असून सर्व बांधवांसाठी ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे. कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विम्याची रक्कम अखेर आता सोडण्यात येणार असून सर्व शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे. आपण जर पात्र लाभार्थी असाल आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी आहे. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा केली जाणार आहे. यामध्ये बघा दुसरा जिल्हा आहे म्हणजे की अहिल्यानगर. बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहाता तालुका असेल बघा, त्याचप्रमाणे बघा शेवगाव असेल, त्याचप्रमाणे बघा पाथर्डी असेल, त्याचप्रमाणे बघा संगमनेर असेल, या सर्व तालुक्यामध्ये आणि श्रीरामपूर असेल अशा सर्व तालुक्यामध्ये आता पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलेले आहे. शेतकरी मित्रांनो आपला तालुका व जिल्हा नक्की सांगा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करू. भेटत राहू अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. त्यामुळे आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.